नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे. म्हणजे 52 वीक हायचा ब्रेकआउट दिलेला आहे. त्या कंपनीचं नाव आहे इंडस टावर लिमिटेड. या कंपनीच्या शेअरचा चार्ट मी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 मंथ टाईम फ्रेम आहे. 1 मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा स्टॉक आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे. शिवाय तो आपल्या ऑल टाईम हायजवळ सुद्धा ट्रेड करीत आहे. तर हा 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक आहे. शिवाय आपल्या ऑल टाईम हायजवळ सुद्धा आहे. आपला ऑल टाईम हाय त्यांनी लावलेला होता 2015 साली आणि त्यानंतर 2017 साली सुद्धा प्रयत्न केलेला होता. म्हणजे 9 वर्षानंतर तो आपल्या ऑल टाईम हायजवळ हा स्टॉक जात आहे. 9 वर्षानंतर आपल्या ऑल टाईम हायजवळ जात आहे. ऑल टाईम हाय आहे 498 रुपये आणि त्यानंतर 2017मध्ये सुद्धा ऑल टाईम हाय लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आहे 484 रुपये आणि आता या स्टॉकची किंमत चालू आहे 444 रुपये किंवा 45 रुपये. तर हा मंथली चार्ट आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये तो 498 रुपये आपल्या ऑल टाईम हायजवळ तो जाणार. येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणा, काही आठवड्यामध्ये म्हणा किंवा 1-2 महिन्यामध्ये तो आपल्या ऑल टाईम हायजवळ किंवा एखाद्या महिन्यामध्ये आपल्या ऑल टाईम हायजवळ तो जाणार. तर अशा पद्धतीने 9 वर्षानंतर तो आपल्या ऑल टाईम हायजवळ जात आहे. असा हा 52 वीक हायला ब्रेकआउट करणारा हा स्टॉक आहे. आणि या स्टॉकमध्ये जर आपल्या ऑल टाईम हायजवळ जात आहे तर 445 आणि 498. तर येणाऱ्या दिवसामध्ये याच्यामध्ये टार्गेट चांगले मिळू शकते. 445 आणि 498 किंवा 500 रुपये धरून घ्या. 500 रुपये आणि 445 म्हणजे जवळजवळ 55 रुपये टार्गेट याच्यामध्ये बाकी आहे. पण जर या स्टॉकने हा मंथली ब्रेकआउट दिला तर येणाऱ्या दिवसामध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या एखाद्या वर्षामध्ये या स्टॉकमध्ये मिळणारा टार्गेट खूप मोठा मिळू शकतो. हा टार्गेट किती मिळू शकतो मग ते आपण काढूया. हा 1 मंथ चार्ट आहे म्हणून टार्गेटसुद्धा मिळायला फार उशीर लागेल. 1 वर्ष किंवा 2 वर्षसुद्धा लागू शकतो. तर ऑल टाईम हाय जो आहे बघा, ऑल टाईम हायपासून लोपर्यंतचं टार्गेट आपण धरूया. बघा एवढं टार्गेट आहे. येणाऱ्या दिवसामध्ये बघूया आता किंवा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हा टार्गेट आपल्याला मिळतो किंवा नाही. बघा तर येणाऱ्या वर्षामध्ये हा स्टॉक जवळजवळ 900 रुपयापर्यंत हा स्टॉक जाणार किंवा 875-76 दिलेला आहे. 900 रुपयापर्यंत येणाऱ्या दिवसामध्ये हा स्टॉक जाणार. येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या काही एखाद्या वर्षामध्ये म्हणा हा स्टॉक आपल्या जो टार्गेट आहे मंथली ब्रेकआउटचा तो टार्गेट आहे 900 रुपये. तर 900 रुपयापर्यंत हा स्टॉक जाईल. जर या स्टॉकने हा मंथली ब्रेकआउट जर या स्टॉकने येणाऱ्या काही दिवसामध्ये दिला तर हा स्टॉक 900 रुपयापर्यंत जाऊ शकतो. कारण की हा 2015 नंतर तो आपल्या ऑल टाईम हायजवळ पोचत आहे. म्हणजे या मधल्या काळामध्ये अंडर परफॉर्मन्सच या स्टॉकने केलेला आहे आणि त्यामुळे या स्टॉकमध्ये जर ब्रेकआउट मिळाला तर मिळणारं टार्गेट खूप मोठं मिळू शकतं. तर या स्टॉकवर लक्ष ठेवा. आत्ताचा टार्गेट तुम्हाला माहिती आहे 498 रुपये 444 चालू आहे. मिळणारा टार्गेट आहे 498 रुपये आणि हा मंथली ब्रेकआउट किंवा ऑल टाईम हायचा ब्रेकआउट दिला तर येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या 1 वर्षामध्ये या स्टॉकमध्ये मिळणारा टार्गेट हा 900 रुपयापर्यंत असू शकतो. मी हा जो व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चांगलं असेल तर कमेंट करा. कमेंट मला येत नाही. चांगले कमेंट करा तुम्ही. जर चांगला असेल व्हिडिओ तर चांगले कमेंट करा. ठीक आहे, धन्यवाद.